प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। सागर व मुक्ता वेगळे झालेले आहेत। मुक्ता कोळींच्या घरात राहत नाही। याच गोष्टीचा फायदा सावनीने घ्यायचं ठरवलंय आणि सावनीने आता सईला कायमचं मुक्तापासून हिरावून घेण्यासाठी एक मास्टर प्लॅन केलेला आहे। पण जजच्या मदतीने जेव्हा ती मास्टर प्लॅनचं आखणी करते आणि ती ते प्रत्यक्षात येते तेव्हा मात्र सावनीच्या चेहऱ्याचे रंगच उडालेले असतात आणि त्यानंतर सावनी स्वतःच्याच तोंडावर कशी पडते, तिला मुक्ता व सागर मिळून कशाप्रकारे स्वतःच्याच तोंडावर पाडतात व सावनीवर जेलमध्ये जाण्याची वेळ कशाप्रकारे येते हे सगळं आपल्याला ही ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्याचबरोबर मुक्ता घरी नाही म्हणून सागरवरती कोणत्या प्रकारचे प्रसंग ओढावलेले आहेत आणि सागरची सगळ्याच लोकांमध्ये कशा प्रकारे हसं होत आहे हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता सागर आणि मुक्ता हे दोघं वेगवेगळे राहत आहेत पण तरीही त्यांच्यातलं प्रेम काही कमी झालेलं नाही। कार्तिकने मुक्ताचं ते सगळं वागणं हे सावनीपर्यंत पोचवलेलं असतं। सावनीना फोन करून सांगितलेलं असतं की मुक्ता आता घर सोडून गेलेली आहे, मला फसण्याचे चान्सेस जास्तच वाटत आहेत। तेव्हा ती म्हणते की काहीही असो, आता तू फसशील की नाही मला माहिती नाही, तू तिथून निघायला बघ, पण मात्र माझ्याकडे एक मोठं मास्टर प्लॅनिंग आहे। कार्तिक म्हणतो की ही बाई खूपच हरामी आहे, ही स्वतःचीच पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे। पण आता तो विचारात पडतो ते वेगळंच। मुक्ता ही घरी राहत नसल्यामुळे सावनी विचार करते की आता आपण एक काम करूया, आपण जज साहेबांना जाऊन भेटूया आणि सईची कस्टडी पुन्हा काढून घेऊया, जेणेकरून सगळी प्रॉपर्टी ही पुन्हा आपल्या नावाने करून घेता येईल। दोन्ही मुलं आपल्याकडे असली तर कशी आपली चांदीच चांदी झाली। म्हणूनच ती आता जज साहेबांना भेटते आणि म्हणते की जज साहेब, तुम्ही त्या सागर कोळीला कस्टडी मुक्तामुळे दिलेलीत, पण मात्र ती मुक्ताच आता त्यांच्या घरी राहत नाही आणि याच वेळेला हे सगळं कोर्टाचं काम करायला आलेल्या मिहीरच्या कानावर पडतं। योगायोगाने मिहीर हा ऑफिसचं काहीतरी काम करण्यासाठी कोर्टात आलेला असतो। तेवढ्यातच त्याला सावनीचं बोलणं ऐकायला येतं आणि त्यानंतर सावनीचं सगळं बोलणं तो मुक्ताला सांगतो। मुक्ताला तो म्हणतो की वहिनी, असा असा प्रकार घडलेला आहे, तुम्ही प्लीज दादाकडे परत जा, जेणेकरून सईची कस्टडी आपल्या हातून जाणार नाही। सावनी तर खूपच हुशार असते। सावनी ही जज साहेबांना घेऊन घरी आलेली असते। त्याच वेळेला सगळेजण अवाक होतात। सई पण बाजूलाच बसलेली असते। सई बाळा कशी आहेस अशी विचारपूस केल्यावरती म्हणते की मी छान आहे सर। आणि त्यानंतर मग आता सावनी तिथेच उभी असताना सागरचा चेहरा पडलेला असतो। इंद्रा ही रागाने बघत असते। इंद्रालाही कळालेलं असतं की ही काहीतरी करायलाच आलेली आहे। इंद्रा व स्वाती जज साहेबांना चहा पाणी विचारत असतात, मात्र ते सिव्हिल ड्रेसमध्ये आलेले असतात। ते म्हणतात की नाही, मी इथे काहीही चहा पाणी वगैरे घ्यायला आलेलो नाही, मला आता फक्त इतकंच सांगा की तुमची सून तुमच्याकडे राहत नाहीये का। हे ऐकल्यावर आता इंद्रा आणि स्वातीच्या चेहऱ्यावर चांगलेच 12 वाजतात। आता सागरलाही टेन्शन येतं, आता पुढे आपलं सगळं कसं निभावणार। त्यानंतर आता तिथे सई बसलेली असते। तेव्हा सावनी म्हणते की काय गं, तुझी मुक्ताई कुठे। आता सईला काय बोलावं हे सुचत नसतं। तिला सागर लांबूनच खुणावतो की काहीही बोलू नकोस बाळा, शांत राहा। तरी ते सावनीला मात्र खूपच आनंद झालेला असतो। सावनी म्हणते की बोला ना, तुम्ही मोठ्या भरोशावर, या मुक्ताच्या भरोशावर माझ्या सईला इथे घेऊन आलात, मग सांगा आता सई कुठे आहे ते। तेव्हा आता सई म्हणते की मुक्ताई ना असं बडबडत ती राहिलेली असते। तेव्हा आता जज म्हणतात की बाळा खरं खरं सांग काय आहे, मी काहीच बोलणार नाही। त्याच वेळेला तिथे आता मुक्ताची एंट्री होते। मुक्ता म्हणते की अरे जज साहेब तुम्ही। तेव्हा ते विचारतात की काय मॅडम तुम्ही होतात कुठे, आम्ही सगळेजण तुमची वाट बघत होतो। तेव्हा ती म्हणते की ओ सॉरी, खरंच काय ना, आज आमच्या घरी श्रीखंडपुरी बनवली होती, म्हणजे माझ्या आईच्या घरी, माझ्या आईचं घरी ते समोरच आहे, तिथूनच मी सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन आली आहे आणि हा नाश्ता माझ्या सई माऊला खूपच आवडतो, तिच्या आजीच्या हातचं तिला खूप आवडतं ना, म्हणूनच मग मी घेऊन आली आहे, असं आता मुक्ता बोलते। आणि आता इंद्रा तिच्याकडे बघतच राहते। आता सागरला देखील खूपच दिलासा मिळालेला असतो, कारण मुक्ता तिथे आलेली असते। सागर हा तिच्याकडे बघतच राहतो। मुक्ता म्हणते की सर बसा ना, तुम्ही नाश्ता करून घ्या। तेव्हा तो म्हणतो की नो थँक्स मुक्ता मॅडम, पण आम्हाला आता खरं काय ते ऐकून घ्यायचं आहे। या सावनी मॅडमचं असं म्हणणं आहे की तुम्ही या घरात राहत नाही आणि जर तुम्ही या घरात राहत नसाल तर सईची कस्टडी पुन्हा त्यांना मिळवायची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। मग यावर तुमचं म्हणणं काय आहे असं तो विचारतो। तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, असं काहीच नाही आहे,
आम्ही फार हॅपी गो लकी फॅमिली आहोत आणि आम्ही सगळे एकत्र असतो. खूप मजा येते आमच्याकडे. हो, मी माझ्या आईकडे राहायला जाते, पण मला तिची आठवण आली की मी समोर अशी जाते आणि अशी इथे येते. काहीच तर प्रॉब्लेम नाही आहे. आता सागरला मुक्ता ज्या प्रकारे सावनीला खेळवते ते सगळं खूप मजेशीर वाटत असतं आणि तोही आता मुक्ताकडे बघतच राहिलेला असतो. आणि मात्र सईने चांगलाच सावनीला सोडून काढलेलं असतं. ती म्हणत असते की सावनी मॅडम, तुम्हाला असं का वाटतंय की मी माझ्या मुलीला सोडून जाईन? आणि त्यानंतर मुक्ताने छान प्लॅनिंगही करून ठेवलेलं असतं. मुक्ताने तिच्या आजूबाजूच्या बायकांना अगोदरच सांगून ठेवलेलं असतं की तुम्हाला जर काही विचारलं तर तुम्ही काय ते सांगा. माधवीला देखील सांगितलेलं असतं. म्हणूनच आता सावनी म्हणते की आजूबाजूच्या बायकांना विचारा ना, यांचं काय झालंय ते. सगळ्यांना कळलं असेल यांचं भांडण. मग सगळ्या आजूबाजूच्या बायका येतात आणि मुक्ता आणि सागरचं भरभरून कौतुक करू लागतात. मिहिका पण तिकडे येते. आता मिहिकाला पण खोटंच बोलावं लागतं. सगळेजण म्हणतात की अहो साहेब, यांचं जोडं म्हणजे एकदम लाखात एक जोडं आहे. आम्हाला यांचा जोडा खूप आवडतो आणि त्यात म्हणजे सई माऊ म्हणजे यांची फॅमिली तर खूपच छान आहे. तितक्यात तिथे मुक्ताला सई मिठी मारते आणि म्हणते की माझी मुक्ताई मला कधीच सोडून जाणार नाही. ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्या पप्पावर देखील. माझ्या पप्पाचं पण मुक्ताईवर खूपच प्रेम आहे. असं म्हटल्यावर आता सईचं बोलणं ऐकून इंद्राच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती खूपच खुश होते. मात्र सावनीला इथे आता जामच टेन्शन आलेलं असतं. सावनी विचार करते, हे सगळं काय झालं? हा प्लॅन तर माझ्यावरच कसं काय उलटला? म्हणूनच आता तिला खूपच टेन्शन आलेलं असतं. आता जज साहेब मात्र सावनीवरती अंगार बरसवून टाकतात. ते म्हणतात की काय चाललंय काय मॅडम तुमचं? अहो, तुम्ही मला इथे काय सांगून आणलेलं? तुम्ही कोर्टाचा वेळ बर्बाद केलात. सावनीला तर रडायला येतं. ते म्हणतात की तुम्ही हे सगळं केलं त्या बाबतीत तुमच्यावर केस देखील होऊ शकते. मला जे काही करता येईल ते मी नक्कीच तुमच्या अगेन्स्ट करेन, पण याच्यापुढे जर कोर्टाचा वेळ वाया गेलात तर बघा, मुक्ता हीच सईसाठी बेस्ट आई आहे हे आता सगळ्या कोर्टालाही समजलेलं होतं आणि आज सगळ्या फॅमिलीसमोर मलाही समजलंय. म्हणूनच आता पुन्हा तुम्ही या गोष्टीला घेऊन माझ्यासमोर येण्याचा धाडसच करू नका. म्हणूनच आता सागरला खूपच आनंद झालेला असतो आणि सईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सई म्हणत असते की मुक्ताई, तू मला सोडून कधीच जाऊ नको. तर सई म्हणते की जा सावनी मम्माला भेटून घे. पण मात्र सावनी तिथेच उभी असताना सई तिच्याकडे जातच नाही आणि हे जज साहेब बघतात. सावनी तोंड खाली घालून निघून जाते आणि त्यानंतर आता या सगळ्यांचं प्रेम पाहून पुरू, त्याचप्रमाणे माधवी आणि इंद्रा, बापू सगळ्यांना आनंद झालेला असतो. आता दोघांच्या डोक्यावरून दृष्ट काढते आणि म्हणते की माझी सई माऊ सागऱ्या, तुम्ही कुठेच जाणार नाही, तुम्ही माझे आहात. मनातून मुक्ताचे आभार मानायचे असतात, पण कमीपणा घेऊ नये म्हणून ती काहीच बोलत नाही. तर इथे सागर हा रूममध्ये असतो. त्याला मुक्ताची सारखे सारखे भास होऊ लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर ऑफिससाठी तयारी करायला सुरुवात करतो. मुक्ता मात्र तिच्याच घरी पुन्हा निघून गेलेली असते आणि मुक्ताने सगळं घर आता पुन्हा वाचवलेलं असतं. सागर आता कपडे चेंज करत असताना समोर त्याला मुक्ताच दिसते. समोर मुक्ताच त्याच्या कपडे घेऊन उभी आहे असे त्याला जाणवते. म्हणूनच तो म्हणतो की मुक्ता, मला जरा कपडे द्या. त्याच वेळेला आता कपडे मागत असताना मुक्ता काही कपडे देत नाही. त्याच्या लक्षात येतं की मुक्ता तर इथे नाहीच आहे. म्हणून तो स्वतः कपडे घालून येतो. त्याच वेळेला समोर आता सई असते. सई म्हणते की पप्पा, हे काय तू केलंय? तेव्हा इंद्रा देखील म्हणते की अरे सागऱ्या, तुझा डोका बिका फिरला की काय? काय केलंस काय तू? स्वाती पण आता हसायला लागते. ती म्हणते की अरे दादूस, हे काय आहे? आणि तो म्हणतो की काय, मी तयारी करून तर आलोय. कोणीच काही बोलत नाही. तो खाली उतरतो आणि खाली उतरल्यानंतर सगळे आजूबाजूची पब्लिक देखील त्याच्याकडे बघायला लागते. तो म्हणतो की हे सगळे माझ्याकडे असे का बघत आहेत? सागरला थोडा वेळ काहीच कळत नाही. तो म्हणतो की मी काही वेगळा दिसतोय का किंवा काही? मात्र त्याच्या डोक्यात काहीच नसतं. तितक्यातच समोरून भाजी घेत मुक्ता येते. मुक्ता म्हणते की सागर, तुमचं डोकं वगैरे ठिकाणावर आहे ना? तुम्ही असे काय करताय काय? तेव्हा तो म्हणतो की काय झाले, मला सगळे तुम्ही असे का बघताय? मी कपडे तर घातलेत, बाकी काय केलंय? ती म्हणते की अच्छा, म्हणजे तुमच्यात ऑफिसला जाताना खाली पॅन्ट घालतच नाहीत का? फक्त शर्ट आणि ब्लेझरच चढवतात का? आता हे ऐकल्यावर मात्र मुक्ता खूपच हसायला लागते. सागर म्हणतो की काय, मी खाली पॅन्ट? आणि तो स्वतःला खाली बघतो तर त्याला खूपच इरिटेट फिलिंग होतं. तो आता सगळ्या चार चौघांमध्ये लाज घालून बसतो आणि मुक्ता त्याच्याकडे बघून फारच हसायला लागलेली असते. सागर तिला म्हणतो की काय करणार आता? माझी बायको घरी नाही म्हटल्यावर माझ्याबरोबर असे छोटे मोठे प्रसंग होणारच ना. तेव्हा आता मुक्ता ही सागरकडे बघतच राहते आणि सागरने देखील मुक्ताला तिचं महत्त्व पटवून दिलेलं असतं. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.